छत्रपती शिवरायांचा जन्म सोहळा, त्या जन्म सोहळ्याचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून या मोहिमेला सुरुवात केलेली आहे. त्या मोहिमेमध्ये प्रत्येक किल्ल्यावर जायचं, स्वच्छता करायचं, संवर्धन करायचं, वृक्षारोपण करायचं, अशी वेगवेगळे कामं आम्ही त्या ठिकाणी करत असतो. कारण आम्ही सर्वांनी आपला मावळा नावाची एक संघटना काढली आणि त्या आपला मावळा संघटनेच्या वतीने आम्ही सर्वांनी एक निर्धार केला, ज्या राजांचं नाव घेऊन आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये शुभ कार्य, धार्मिक कार्य, तुमचं सामाजिक कार्य असो किंवा राजकीय कार्याला शुभारंभ करतो, पण त्या राज्यांच्या गड किल्ल्यांकडे कुठंतरी आपलं दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या राजांच्या विचारांचा कुठंतरी विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं हे गडकोट किल्ले हे पुन्हा एकदा सुसज्ज अवस्थेमध्ये उभे राहिले पाहिजेत. कारण हे नुसतं वास्तू नाही, या तुमच्या आमच्या सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहे, ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे आम्ही ही मोहीम सुरू केलेली. या मोहिमेचा आजचा हा 14वा जिल्हा तमिळनाडूमध्ये जिंजी या ठिकाणी करत आहे. तर त्यामध्ये एक ऐतिहासिक किनारा आहे. कारण स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तिसरी राजधानी होती ती म्हणजे तमिळनाडूतील जिंजी. त्यामुळं 1 मे महाराष्ट्र दिन आम्ही त्या जिंजी किल्ल्यावर स्वच्छता, संवर्धन, वृक्षारोपण करत असताना महाराष्ट्र दिन हा आम्ही जिंजी किल्ल्यावर साजरा करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले प्रेरणा देतात. परंतु या गडकोट किल्ल्यांची जी स्वच्छता असेल किंवा डागडुजी असेल यासाठी निधी मोठ्या प्रमाणात येतो, पण तो खर्च तेवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत नाही, तर संवर्धन होताना दिसून येत नाही. खऱ्या अर्थाने या गडकोटांकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. आम्ही भुदरगडावर गेलो. भुदरगडावर जगदंबा मातेचं मंदिर, पुरातत्व मंदिर, त्या मंदिराची इतकी दुरावस्था, त्या देवी मातेच्या मंदिरावर छेदच नव्हतं. तर आम्ही पाठपुरावा करून आम्ही त्या पुरातत्व विभागाला पाठपुरावा केला आणि 5.5 कोटी रुपये मंजूर केले. तसं आम्ही गड कोटावर गेल्यानंतर झाले आम्ही सगळी बायोग्राफी तयार करतो आणि ते राज्य सरकार, केंद्र सरकारला आम्ही निधी त्या ठिकाणी मागणी करत असतो. कारण हे दुर्लक्षित कुठंतरी सरकारचं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत आहे. पण शेवट आपण सरकारने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपलं पण कर्तव्य, आपल्या राजांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण एक दगड म्हणून काम केलं पाहिजे, एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे. त्यामुळे हे काम आम्ही सुरुवात केलेलं आहे आणि अखंडितपणे असं सुरू राहणार आहे. मागच्या दिल्लीच्या संसदीय अधिवेशनामध्ये मी मागणी केली, कारण आपण राज्य मंत्रिमंडळ म्हणतो, केंद्राचं मंत्रिमंडळ म्हणतो, या देशातील नव्हे जगातील मंत्रिमंडळाचे खरे संस्थापक कोण आहेत ते छत्रपती शिवराय. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं. त्यामुळं माझी मागणी केंद्र सरकारला ही आहे की 1 दिवसाची नाही तुम्हाला अधिवेशन घेता आलं तर 1 दिवसाची कॅबिनेट रायगडावर घेतली पाहिजे. त्या निमित्ताने माझा रायगड जगाच्या कानाकोपऱ्यात दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशिवाय राजकारण, समाजकारण व कोणत्याही गोष्टीला अर्थ राहत नाहीये. परंतु म्हणजे मी राजकीय तुम्हाला विचारत नाही, आपली मावळा संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून आपण आता सांगितलं की विचार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी विचारावर कुठेतरी राजकारणाची आणि समाजकारणाचं कुठेतरी वेगळ्या प्रकारे चित्र दिसून येत. शाहू फुले आंबेडकरांचे विचारच खऱ्या अर्थाने या देशाला तारून घेऊन तारणार आहेत. शाहू फुले आंबेडकर यांचे विचार म्हणजे काय, कायम सांगतो आम्ही, अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा राजा, एकात्मतेचा संदेश देणारा राजा. आणि त्याच राजाच्या पावला पाऊल ठेवून हे सगळे राष्ट्रपुरुषांनी या देशामध्ये काम केलं. पण त्या राष्ट्रपुरुषांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडलेला आहे. कारण आज समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. काल परवा कुठेतरी बागेश्वर नावाच्या बाबांनी आपल्या महाराजांबद्दल त्या चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी राहुल सोलापूरकर सारखा माणूस तो छत्रपती राजांबद्दल चुकीचं बोलतो. कुठेतरी कोरडकर सारखा माणूस येऊन महाराजांबद्दल चुकीचं भाष्य करतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याला चुकीची किनार देण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. त्यामुळं
ह्या विचाराची आज समाजाला गरज आहे. आज आम्ही एखाद्या गडावर जातो, किल्ल्यावर जातो, आम्ही श्रमदान करतो, वृक्षारोपण करतो, आम्ही पण जाताना शिवविचार आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आमच्या मोहिमेमध्ये हजारो युवक सहभागी होतात. खरं तर एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे भारतीय संविधानाचे शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतो, त्याचप्रमाणे खरं तर बाबासाहेबांनी किंवा छत्रपतींनी, बाबासाहेब स्वतः म्हणतात की माझं जे कार्य आहे, माझे संविधान आहे, छत्रपतींचं स्वराज्य आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी शरद वंशे यांनी म्हणलं की बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली, ती वाचलीच नाही. कोण म्हणलं? शरद वंशे यांनी, अभिनेते आहेत, त्यांनी म्हणणं आणि बाबासाहेबांना म्हणणे किंवा त्यांनी वाचली नाही, वाचली असती तर त्यांनी जाळली नसती. शेवट आज जे संविधान लिहिलं गेलं, बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराला प्रेरित होऊनच हे सगळ्या गोष्टी केल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.